माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळलाय याबाबत माहिती देखील. तपासात काळबेरं झालं तर सरकारला महागात पडेल. दादांच्या विमान अपघातावरनं रोहित पवारांचा इशारा. अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री. दादांनी जीवनाचं टायमिंग चुकवलं असा शोक प्रस्ताव मांडावा लागेल याची कल्पना नव्हती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांना श्रद्धांजली. अजित पवारांसारखा नेता गमावणं ही राज्यासाठी न भरून निघणारी हानी. दादा तुमचा हा निर्णय चुकला, माघारी या. अजित पवारांच्या आठवणीत एकनाथ शिंदे भाऊक. 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांनंतरही अजितदादा खचले नाहीत. मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनाम करू नका. अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. अजितदादांवरील आरोप तथ्यहीन, आरोप समुद्रात बुडवा. विधिमंडळात रोहित पवारांची मागणी. तर कितीही दबाव आला तरी मी मागे हटणार नाही. विमान अपघाताच्या सखोल आणि पारदर्शक चौकशीसाठी रोहित पवार आग्रही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिवंगत अजित पवारांचा शोकप्रस्ताव. सभागृहात सर्वच नेते भाऊक. दादांबाबत बोलताना रोहित पवार, हसन मुश्रीफ, आदिती तटकरेंना अश्रू अनावर. पुण्यामध्ये काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण. तुषार दामगुडेंनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा काँग्रेसचा आरोप. घटनेचा व्हिडिओ समोर. महाराष्ट्रात गुंडाराज फोफावतंय. गृहमंत्र्यांनी गुंडांना अभय देऊ नये. काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण केल्यानं हर्षवर्धन सपकाळ आक्रमक. तुषार दामगुडेंच्या अटकेची मागणी. राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर. 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित. सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका. 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार. मुंबई पालिकेसाठी भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांसाठी नावं ठरली. प्रतीप करपे, कमलाकर दळवी, प्रवीण छेडा, मितेश राजहंस सिंह यांना उमेदवारी मिळणार. शिंदेची शिवसेना स्वीकृत नगरसेवक पदासाठी 3 नावं देणार. 2 नावं निश्चित, पण 1 डमी फॉर्म भरला जाणार. उमेश माने, बाळकृष्ण ब्रीद आणि राज सुर्वेंना शिंदेच्या शिवसेनेकडनं संधी. मुंबई पालिकेत प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्रित लढणार. मनसे आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं अनेक प्रभाग समित्यांवरती ठाकरेंचे अध्यक्ष बसणार. मनसेला हीच समिती अध्यक्षपद मिळणार, सूत्रांची माहिती. एसआयआर अंमलबजावणीसाठी भाजपकडनं हालचालींना वेग. एसआयआर कमिटीसाठी किरीट सोमय्यांचा 8 दिग्गज नेत्यांच्या नावांची शिफारस. रवींद्र चव्हाणांचं राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना पत्र. वरळी डोममध्ये अजितदादांच्या आठवणींना उजाळा. दादांच्या शोकसभेसाठी राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती. शरद पवारांना 48 तासांनी रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळणार. प्रकृतीत सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती. डिहायड्रेशनचा त्रास झाल्यामुळे रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू. पंकजा मुंडेंचे माजी पीए अनंत गर्जेला जामीन मंजूर. पत्नी गौरी पालवे गर्जेंच्या आत्महत्या प्रकरणात अनंत गर्जे आरोपी. मुंबई सत्र न्यायालयाकडनं अनंत गर्जेला जामीन. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे. अटक होण्याची शक्यता. दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीत भागीदार. नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीपूर्वी नाट्यमय घडामोडी. स्थायी समिती निवडीपूर्वी भाजपचे 9 सदस्य सहलीला. कल्याणमध्ये कुत्रा चावल्यामुळे 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या. रेबीज होण्याची भीती असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. तिसगाव नाका परिसरातील धक्कादायक घटना. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा. मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान. परळी, हिंगोली, भंडारा, नागपूर, गोंदियात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. आयडीएफसी फर्स्ट बँकेत 590 कोटींचा महाघोटाळा. चंदीगड शाखेत बँक कर्मचाऱ्यांनी सरकारी खात्यावर डल्ला मारला. 4 कर्मचाऱ्यांना बेड्या. गुंतवणूकदारांचे धावे दणाणले. दहशतवादावर प्रहार. केंद्र सरकारकडनं देशातील पहिल्या सर्वसमावेशक दहशतवाद विरोधी धोरणाची घोषणा. प्रहार धोरणातनं दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार.
अमेरिका आणि इराणमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता. भारतीय नागरिकांनी इराण सोडा, दूतावासाचा भारतीयांना पुन्हा सल्ला.